नमस्कार. समय संघर्ष न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आज धाराशिव जिल्ह्यातील जागजी या ठिकाणी महाराजोत्सव समाधान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. धाराशिवच्या तहसीलदार डॉक्टर मृणाल जाधव मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली हे शिबिर पार पडलं आणि या ठिकाणी मंडळातील जे काही गावकरी होते, अनेक लोकांनी प्रश्न घेऊन आलेले, त्यांच्या प्रश्नाचा निपटारा या ठिकाणी करण्यात आला. सर्वच विभागाचे टेबल लावलेले होते, त्या टेबलवर त्या विभागाचे प्रश्न असतील ते निपटारा करण्यात आला. आणि विशेष म्हणजे प्रवेशद्वाराजवळच असलेले अंगणवाडीचा एक स्टॉल, जे एक पौष्टिक आहार आणि सुदृढ बालक यासाठी एक विशेष आकर्षण होतं. आणि पशुशकीनी एक निरोगी पशुसाठी ते प्रोडक्ट केले होतं, त्यांचा एक स्टॉल अगदी पाहण्यासारखा होता आणि ते एक आकर्षण या ठिकाणी ठरलेलं होतं. आम्ही नेहमीच अशा नवीन बातम्या, नवीन घडामोडी दाखवत असतो. तर आणखीनही आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पाहूया या शिबिरातील काही प्रतिक्रिया. थोडीशी शिबिराविषयी काय सांगाल? शिबिर झालंय. नमस्कार. आज जागजी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर तहसील कार्यालय धाराशिव तसेच इतर सर्व तालुकास्तरीय कार्यालयामार्फत आम्ही इथे घेतलेला आहे. याच्यामध्ये सर्व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. त्यामध्ये जेवढे काही सर्व नागरिक इथले आहेत त्यांच्या ज्या विविध काही प्रशासकीय समस्या असतील ते जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला, त्याची नोंद घेतली. यासोबतच इतर काही प्रगतशील शेतकरी जागजी मंडळातील आहेत, त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांना मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केलं. आणि या शिबिराचा उद्देश असा आहे की लवकरात लवकर ज्या काही प्रशासकीय समस्या असतील त्याचा निपटारा व्हावा. प्रतिसाद कसा? प्रतिसाद चांगला मिळाला. जागजी मंडळातील सगळे गाव जे आहेत, जागजी, त्यानंतर इर्ला, दाऊदपूर, पळसप गटातील सुद्धा सगळे लोकप्रतिनिधी आणि तेथील नागरिक सुद्धा उपस्थित होते. आणि आपण पूर्ण शिबिर संपल्यानंतर एक अहवाल आपला बनवत असतो. त्यामध्ये आज शिबिरामध्ये डायरेक्ट जे लाभ देण्यात आले की त्याच्यामध्ये आधार अपडेशन असतील किंवा फेरफार निकाली काढलेले असतील, त्याचा रिपोर्ट सुद्धा आम्ही थोड्याच वेळात शासनाला सादर करणार आहोत. ताई, तुमचं नाव सांगा आणि कुठलं पद, कुठल्या गटातलं काय ते नमस्कार. माझे नाव गीता विष्णू चव्हाण, राहणार विठ्ठलवाडी. मी महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानमध्ये पशुसखी या पदावर काम करते 3 गावामध्ये. आमच्याकडे आता स्टॉल लावलाय, काय काय आणलं, काय काय प्रॉब्लेम आहे? आमच्याकडे दाना मिश्रण एक आहे आणि हे म्हणजे कशाच कामाला येते? ही शेळ्यासाठी, जनावरांसाठी चारण्यासाठी आहे. दूध वाढतं, भूक आणि हे मसाला बोनस आहे. हे 12 वनस्पतीपासून बनवलेले आहे, सगळे मसाले टाकून. काय ह्याच्यात गोळ्या दिसायला? गोळ्या आहेत ही मसाला बोनस. हे कशासाठी उपयोग आहे? हे मसाला बोनस जे आहे का, ह्यानं प्रजनन समस्या, अंतर्गत परिजय यासाठी प्रतिरोधक शक्ती वाढते. आणि ह्यानं भूक वाढून जे शेळ्यांना एक पिल्लू होतं त्याची सध्या ही होते, वाढ, पिल्ल्यांची वाढ पण भरपूर होते आणि पचनक्रिया चांगली होते. जे तुझ्या तब्येतीसाठी, वाढीसाठी आवश्यक आहे. आणखीन काय आहे? बाटलीमध्ये काय? हे निमतेल आहे. त्या निमतेलानं जी शेळ्यांना पिसा, गोचिड हे होते, कोंडा, हे सगळं ह्याच्यापासून, ह्या तेलापासून हे होते. आणि काय करायचं? अंगाला लावायचं. आणि हे आपल्याला सध्या गुडघेदुखी, सांधेदुखीला पण चांगलं आहे. माणसाला सुद्धा हो चांगलं लावलं तर म्हणजे वेदना कमी होते. हो, वेदना कमी होतात. कोंडा वगैरे तो पण निघतो. आणि शॅम्पू घातल्यासारखं आपलं तेल लावल्यासारखं लावायचं त्याला, त्याचा कोंडा जातं वा असं. तुमचं नाव सांगा. माझं नाव अमरजा भैरू फेरे, तावरजखेडा त्याचे पशुसखी म्हणून काम करतो. हे डोक्याला लावलं तर म्हणजे माणसासाठी काय कामाला येते? माणसासाठी म्हणलं तर ह्यानं सांधेदुखी कमी होती, ऍलर्जी कमी होती. आणि डोक्याला जर लावलं तेल लावल्यासारखं तर डोक्यातला कोंडा जातो, त्यातल्या वा ते नसतील तर जाते. तुमचं नाव सांगा. तुमचं नाव सांगा. माझे नाव संगीता राजाराम सगर. मी गाव गोरेवाडी पशुसखी म्हणून कार्यरत आहे. हे सगळं प्रॉडक्ट तुम्ही स्वतः बनवले? हा, स्वतः घरी बनवले. चांगले का? विक्री चांगली होती का? हो, होती. हे काय हे काय? हे चाटणी मीठ आहे.
हे दुधाच्या जनावरांचं कॅल्शियम कमी झाल्यानंतर कॅल्शियमला वाढण्यासाठी मदत करते. जे जनावर ते माती चाटतात, हा हे करतात, माती काय- खात नाहीत, परत दावे खात नाहीत, कॅरीबॅग खात नाहीत, त्यासाठी मदत करते. त्याला जे काय घटक जे अन्न घटक कमी पडलेले असते हा ह्याच्यातून मिळतात हा जनावर. हे पुरवत. एकतर कोणत्या कोणत्या लशी असतात त्या द्यायच्या, जे गरोदर मातापासून ते लहान बालकापर्यंत कोणत्या कोणत्या लशी असते त्या आणि कोणत्या टायमाला द्यावा त्याचं महत्व काय सांग. माझं नाव सोनाली सुरेश शेजूळ आणि आता बाळाचं पहिलं लसीकरण म्हणजे आईचं चिकाचं दूध त्याला अर्ध्या तासाच्या स्तनपान करणं हे बाळाचं पहिलं लसीकरण आहे. गरोदरपणामध्ये 3ऱ्या महिन्यात एक 2 टीटीचे डोस दिला जातात आणि दुसऱ्या वेळेस जर गरोदर असेल तर तिला बुस्टरचा 1 डोस दिला जातो. आणि बाळाचं लसीकरणाचं सांगायचं म्हणलं तर बाळाचं पहिलं लसीकरण त्याला अर्ध्या तासाच्या स्तनपान आणि बीसीजीचं डोस आईचं पहिलं आईचं म्हणजे हा पहिला डोस होते. हा आणि जन्मता बीसीजीचा 1 डोस आणि झिरो पोलिओ म्हणून देतात. 1.5 महिन्यानंतर डीपीटी पोलिओ आणि एवढं हेपॅटायटिस बी असे 1.5 महिन्याच्या अंतरानं 3 डोस दिले जातात. 9 महिने पूर्ण झाल्यानंतर गोवरचा डोस दिला जातो आणि 1.5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर बुस्टरचा 1 डोस दिला जातो. आवश्यक असते तसं लसीकरण करणं. हो, बाळाचं लसीकरण पूर्ण करणं गरजेचंच आहे. सदृढ बालकासाठी आणि विविध रोगांपासून त्याचं संरक्षण होण्यासाठी त्या लसी दिल्याच पाहिजेत. तर तुमचं नाव सांगा. प्रतीक्षा जीवन बनसोडे, काय करता म्हणजे कुठल्या पदावर? अंगणवाडी मदतनीस. अंगणवाडी. काय काय तुम्ही स्टॉल लावलाय, काय लावलं? लहान मुलांना काय काय खाण्यासाठी चांगलं द्यावं, त्या म्हणजे भाजीपाला वगैरे त्यापासून बनवलेले सकस पदार्थ आहार. आहेत. सकस आहार. सकस आहार कसा पदार्थ कुठले कुठले बनवून खाऊ घालावं. त्यांच्या वाढीसाठी सुदृढ बाळासाठी कुपोषण होऊ नये. हा कुपोषण होऊ नये. काय काय तुम्ही बनवलं, काय काय? मटकी आहे, गरोदर मातेचे ताट आहे, उसळ आहे, बटाट्याचे पदार्थ आहेत, पुन्हा रानभाज्या जे आहेत त्यांचे पदार्थ आहेत, असं बनवलेलं आहे. धपाटे, कोंडबळे. हे काय? मी अलका सुभाष देशमुख. माझं अंगणवाडी कार्यकर्ती म्हणून मी 92ला लागलेली. आता हे काय काय तुम्ही आता सकस आहार ठेवलंय? लेकरांची भूक लहान असते आणि त्या लहान भुकेमध्ये जेवढा आहार द्यायचा तो सकस द्यायचा. मग त्याच्यातले पोषक द्रव्य कसे वाढवायचे ह्याच्यासाठी मटकीला मोड आणणे, मटकीची उसळ करणे, तिन्ही ज्वारीचं गव्हाचं डाळीचं पीठ एक ठिकाणी करणे, त्याच्यामध्ये कुठलीही भाजी असो, कोथिंबीर असो, कढीपत्ता असो, मेथीची भाजी असो, अशा पालेभाज्या घालून त्याच्यातलं द्रव्य वाढवायचं, ते पोषक द्रव्य, आणि लेकरांना ताजा आणि गरम आणि सकस आहार करून खाऊ घालणे आणि वेळोवेळी. काय 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 काय? आता ह्याच्यामध्ये हे बीटचा शिरा आहे, बीटचा हलवा, आणि ह्या पुऱ्या आहेत, तर ह्याच्यात बीटच्याच पुऱ्या आहेत ह्या, आणि हे तिळाचे लाडू आहेत, ही शेंगदाण्याचे लाडू आहेत, ही अंडे उकळलेले, ही मोड आलेली मटकी, हे शेवग्याच्या पाला घालून केलेले धपाटे, आणि ही गरोदर मातेचं ताट आहे. तर ह्याच्यामध्ये तिरंगा, आपण तिरंगा आहार कशाला म्हणायचं? पांढरा, हिरवा आणि केशरी. ह्याच्यात लाल टमाटर, ही केशरी येत आहे, हे पांढरं दूध, दही, ताक, आणि हे हा हिरवा, हिरव्या पालेभाज्या ते हिरवा रंग. तिरंगा आहार द्यायचा, तिरंगा समतोल आहार द्यायचा. आणि ही शिंगुळे किंवा कोंडळे, ह्याच्यामध्ये पण कुठलीही भाजी घालू शकतो आपण. 3 पीठ एक ठिकाणी करायची, गहू, ज्वारी आणि डाळ, आणि ही 3 पीठ एक ठिकाणी करून ह्याच्यात कोणतीही भाजी घालायची आणि कुंडुळे किंवा शिंगुळे करायचे. हे बटाट्याचे पराठे आहेत. तर बटाटे उकडून मऊ करायचे, आपण बटाट्याचा शिरा पण करू शकतो लहान लेकरांना खाण्यासाठी, आणि असे पराठे पण बनवून देऊ शकतो. हे कडधान्य आहेत सगळे.
हरभरा वटाणा उसळ आणि मोड येऊन कोणतं पण मोड येऊन दिल्यावर आणि हे पौष्टिकता वाढते. पौष्टिकता त्याच्यातलं पोषक द्रव्य वाढते. हे पालेभाज्या आहेत, ह्या सगळ्या बांधावरच्या भाज्या आहेत. तांदूळ कुंजीर शेतातल्या भाज्या आहेत. तांदूळ कुंजीर करडी पालक हे काय हे धपाटेच आहेत का हा, शेवग्याचे आणि तिकडे पलीकड खीर आहे ना हा ही गव्हाची खीर गुळ घालून करायची साखर वापरायची नाही. आणि ह्याच्यामध्ये काय ग हा पुऱ्या पालक पुऱ्या आहेत. पालकाच्या भाज्या अशा नाहीत खात लेकरं तर असं करून द्यायचं. हो चवीला आवडला पाहिजे. निश्चितच मग हा आहार जर वापर केला प्रत्येकाने हो. सगळं घरचंच वापरलं हो ब्रेड द्यायचं नाही बिस्किट द्यायचं नाही बाहेरचं काय खायला द्यायचं नाही. घरचं पदार्थ वापरून जर हे केलं तर ते घरीच आहे तुमचं आणि तुझं सुदृढ बालक आपलं हा सुदृढ बालकाला मदत होती. ही सकस आहार बनविणारे फक्त आईला नाद लागतं आईला करून खाऊ घालण्याचा नाहीतर ते आईपेक्षा आईपेक्षा आजी आई ही शिक्षिका असते तर आजी विद्यापीठ असते. पण आता आजीचं आवड ना की कुणाला आजीचं हा आजीचं कुणाला आवड ना की आता आणि ते करून खाऊ आवडत असं मत चाललंय आता हळूहळू. हा आम्ही तर काय लेकरांना लोणचं लावून भाकरीला द्यायचं मुटके करून द्यायचे भाकरीचे गरम भाकरी करायची तूप लावायचं मीठ लावायचं मुटका करून मीठ द्यायचा लावून द्यायचं. मुटका करून खाय. आता ही मुटके केलेत ते भाजी घालून बघू हो का ही भाजी घालून मुटके तयार केले. मग असं पण आईनं करून द्यावं ना चवीला वेगळं वेगळं केलं की वेगळं लागलं की ते खातंय आणि खातंय पोषक कुपोषण होतच नाही ना मग कुपोषण होतच नाही की. आणि उद्देश अंगणवाडीचा हीच आहे अगोदर बाळ सुदृढ करा आणि मग त्याच्याकडून अपेक्षा करा डॉक्टर इंजिनियर होण्याची. पहिल्या 2 वर्षात तर उकळून पाणी बाळाला थंड करून पाजायचं 2 वर्ष. निश्चितच आता अंगणवाडीत सुरुवातीला शिक्षण म्हणजे अंगणवाडीत होते हो आणि ही मुलं म्हणजे देशाचं भविष्य आहे भविष्य आहे आणि भविष्य घडवायचं काम तुम्ही आम्ही करताय. करतो तर पाया- आम्ही करतो देशाचा पाया हो तुमच्याकडे हो हो पायात सुदृढ झाला आता आमच्याकडे किशोरवयीन मुलीला खाऊ असतो गरोदर मातेला असतो स्तनदा मातेला असतो आणि पुन्हा ही 0 ते 3 वर्षाची लेकरं 3 ते 6 वर्षापर्यंत त्यांना सकस आहार द्यायचं काम आमचं. आणि कुपोषण ना होऊ द्यायचं बालमृत्यू व्हायचा नाही लसीकरण पूर्ण करून घ्यायचं मुलांचं ही सगळं अंगणवाडी कार्यकर्त्याचं काम.